कृषी पर्यटन केंद्र हा ग्रामीण भागात आणि शहरी भागाच्या लगत अत्यंत चालणारा चांगला व्यवसाय म्हणून ओळखला जातोय। कृषी पर्यटन म्हणजे ॲग्रो टुरिझम। हे ॲग्रो टुरिझम किंवा कृषी पर्यटन केंद्र कसं सुरू करायचं, त्यासाठी काय तयारी करावी लागेल, त्याच्यापासून काय फायदे होतील आणि त्यासाठी शासनाचा काही सपोर्ट आहे का, या सर्व विषयांची माहिती आपण आज बघणार आहोत। कृषी पर्यटन म्हणजेच कृषी शेती करत असताना शेतीमध्ये अशा काही सुविधा साधन सामुग्री उपलब्ध करायची ज्यामुळे शहरी भागातील वर्ग, शहरी भागातील लोक त्यांच्या मनोरंजनासाठी, त्यांना पर्यटनासाठी ते आपल्या शेतामध्ये येतील आणि त्यांना त्या ठिकाणी आवश्यक असलेले फूड म्हणजे खाद्यपदार्थ, करमणुकीचे साहित्य आणि काही सोबत खरेदी करता येईल अशा साधन सामुग्रीचा तिथं उपलब्धता करून देणे म्हणजे कृषी पर्यटन व्यवसाय आपल्याला करता येऊ शकतो। आपल्याकडे 1 एकर 2 एकर 5 एकरची जर जागा असेल तर आपण कृषी पर्यटन व्यवसाय सुरू करू शकतात। यासाठी अगदीच खेड्यामध्ये रस्ते नसलेली जागा किंवा त्या ठिकाणी इतर सुविधा नसतील अशा ठिकाणी कृषी पर्यटन केंद्र करून चालणार नाही। तर रस्त्यालगत निसर्गरम्य वातावरण असेल, शहराच्या जवळपास असेल, तिथे येणे लोकांना जास्त वेळ जाणार नाही किंवा येताना कन्व्हिनियन्स होईल अशा बाबी त्यामध्ये असणं गरजेचं आहे। कृषी पर्यटन हा व्यवसाय ग्रामीण भागामध्ये पण करता येऊ शकतो आणि शहराच्या लगत देखील करता येऊ शकतो। यामध्ये नक्की कोणकोणत्या बाबी असणं गरजेचं आहे, तर कृषी पर्यटन यामध्ये आपल्याला सर्वात पहिले तर लहान मुलांना खेळण्यासाठी काही साहित्य, उपकरणे, इन्स्ट्रुमेंट तिथं असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर तुम्ही आपल्या शेतामध्ये जशी बैलगाडी असते ती एक चांगल्या पद्धतीची बैलगाडीसुद्धा आपण बैलगाडीची सफारी करू शकतो। त्या आपल्या शेतामध्ये एक रस्ते वगैरे काढून त्याच्यामध्ये करू शकतात। हॉर्स रायडिंग, कॅमल रायडिंग म्हणजे घोडा आणि जर उंट किंवा हत्ती असे प्राणी जर तुमच्याकडे असतील किंवा उपलब्ध करता येतील तर त्याच्या माध्यमातून सुद्धा चांगल्या पद्धतीने सफारी करता येऊ शकते। त्याचबरोबर आता बरेचसे कृषी पर्यटनामध्ये किंवा ग्रामीण भागातील रेस्टॉरंटमध्ये एक ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टरला मागे छोटे छोटे डबे किंवा बसण्याची व्यवस्था असलेला एक चेन त्याच्यामध्ये आपण तयार करू शकतात। त्या पद्धतीने सुद्धा आपल्याला त्या माध्यमातून काही लोक त्याच्यात बसतील आणि फिरता येऊ शकतं, अशा पद्धतीने करता येऊ शकतं। त्याचबरोबर हे लोक एवढं फिरल्यानंतर त्यांना भूक लागते किंवा त्यांना चहा नाश्ता करायचा असेल किंवा जेवण करायचं असेल तर त्यासुद्धा गोष्टी आपल्याकडे उपलब्ध या ठिकाणी कराव्या लागतील। आपण एक थालीसारखा प्लॅन करू शकतात की त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे जे काही जेवणाचे पदार्थ असतात त्याची एक थाळी आपण तयार करू शकतात किंवा मिसळ तयार करू शकतात किंवा अजून काही नाश्त्याचे पदार्थ आपण तयार करू शकतात। त्याचबरोबर या सर्व लोकांना तिथे राहण्यासाठी सुद्धा आपण व्यवस्था करू शकतात। त्यामध्ये अगदी 2-3 व्यक्तींना राहण्यासाठी एक रूम, अशा पद्धतीने एक 4-5 रूम आपण तिथं काढू शकतात, त्यांना तिथं राहता येऊ शकतं, निवासी व्यवस्था अशा पद्धतीने हे कृषी पर्यटन करता येऊ शकतं। त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्यावेळेस हे लोक शहरी भागातील लोक आपल्या कृषी पर्यटनामध्ये येतात, आपल्या शेतामध्ये येतात तर त्यावेळेस इवन ते डायरेक्ट स्वतः शेतामध्ये काही ॲक्टिव्हिटी करायच्या असतील, काही काम करायचं असेल, काही लागवड करायची असेल किंवा काही भाजीपाला वगैरे असेल तर तो तोडता येत असेल तर ते सुद्धा त्यांना ते करू देता आलं पाहिजे। ते सुद्धा केलं तर त्या लोकांना एक चांगलं पर्यटनचं साधन होऊ शकतं। त्याचबरोबर हे सर्व जो काही आपला शेतमाल असणार आहे, 2-5 एकर शेती असेल त्याच्यामध्ये जो काही शेतमाल आहे त्याची विक्री व्यवस्थासुद्धा आपण तिथे एक काउंटर तयार करू शकतो आणि तिथून विक्री व्यवस्थासुद्धा उपलब्ध करून देता येऊ शकते। हा सुद्धा एक पार्ट आपल्याला त्याच्यातून करता येऊ शकतो। त्याचबरोबर ह्या लोकांना मनोरंजनासाठी तिथे जवळपास एखादा पाण्याचा झरा असेल किंवा आर्टिफिशियल आपल्याला एखादा वॉटरफॉल तयार करता येऊ शकतं का, किंवा शेततळे असेल तुमचं तर त्या शेततळ्यामध्ये बोटिंग करता येऊ शकते का, असा सुद्धा प्रकार आपल्याला या कृषी पर्यटनामध्ये करता येऊ शकतो। एखादे उंच ठिकाण तयार करता येऊ शकतो, सेल्फी पॉईंट तयार करता येऊ शकतो किंवा ग्रामीण संस्कृती जी आहे
आपली कृषी संस्कृती असेल किंवा ग्रामीण संस्कृती असेल, जे शहरातील माणसांना, महिलांना, लहान मुलांना माहिती होत नाही आहेत त्या गोष्टीसुद्धा आपण त्या ठिकाणी माहिती करून देऊ शकतो. अशा पद्धतीने आपल्याला हे कृषी पर्यटन तयार करता येऊ शकतं. म्हणजे जातेवर दळणे असेल किंवा जे काही जुन्या गोष्टी असतील ज्या आता बघायला भेटत नाहीत शहरी भागामध्ये, त्या सर्व गोष्टी आपल्याला त्या कृषी पर्यटनाच्या माध्यमातून डिस्प्ले करता येतील, दाखवता येतील, इव्हन ते यूजसुद्धा करता येऊ शकतात. अशा पद्धतीने आपल्याला ह्या सर्व गोष्टी या ठिकाणी करता येऊ शकतात. आणि बऱ्याचशा काही अशा बाबी आहेत ज्या की आपल्याकडे यूज होत नाहीत फारशा, त्या वस्तूंचा वापर करून तिथं आपण आर्टिफिशियल डिझाईन करू शकतात. म्हणजे तुमच्याकडे जर समजा 4 व्हीलरचे काही मोठे मोठे टायर्स असतात, 2 व्हीलरचे टायर असतात जे जुने पडलेले असतात, ते असेच वेस्टेज असतात, ते टायरला कलर देऊन वगैरे तिथं आपण एक झाडांच्या आजूबाजूला लावू शकतात, त्याची एखादी डिझाईन तयार करू शकतात, त्याच्यामध्ये लाईटिंग लावू शकतात. ते जुने कंदील मिळायचे तर आपल्याला आता कंदिलांमध्ये एक लाईट लावून सुद्धा आपल्याला तिथे रोषणाई तयार करता येऊ शकते. रस्त्याच्या कडेला लाईटिंग अशी बारीक करू शकतात आपण. त्याचबरोबर एक छान इन्स्ट्रुमेंटल म्युझिक वाजेल आपल्या शेतामध्ये वगैरे, जे लोक फिरायला येतात त्यांना ती म्युझिक ऐकायला येईल. एखादं मेडिटेशन रूमसुद्धा आपल्याला तिथं करता येऊ शकतो. कोणाला मेडिटेशन करायचं आहे, शांत राहायचं आहे, योगा करायचा आहे, तर त्याचासुद्धा एखादा प्लॅन आपण त्या कृषी पर्यटनामध्ये करतो. अशा अनेक गोष्टी आहेत की ते आपल्याला करता येतात. जी आपली कल्पकता आहे, जी आपल्या आयडिया आहे, त्या गोष्टींचं इम्प्लिमेंटेशन करायचं आहे. आणि खूप खर्च करायचा नाही आहे कृषी पर्यटनामध्ये. जेवढं नॅचरल आणि ग्रामीण टच त्याला देता येईल तेवढी चांगली गोष्ट आहे. त्याचबरोबर सपोज तुमच्याकडे जे काही तुम्ही राहण्यासाठी व्यवस्था करताय ते सुद्धा आपण असं लाकडाचं, बांबूचं वगैरे टेंट टाईप आपण ते करू शकतात. त्याला एक योग्य ते वॉशरूम वगैरे या सगळ्या गोष्टी असणं गरजेचं आहे, परंतु नॅचरली त्याला लूक कसा देता येईल अशा पद्धतीने जर कृषी पर्यटन आपण जर केलं तर याच्यातून आपल्याला किमान 50,000 ते 1,00,000 रुपये महिना कमवता येऊ शकतो. अगदी कमी रिसोर्सेस म्हणजे कमी खर्चामध्ये. या सगळ्या गोष्टींना खर्च अतिशय नॉमिनल येणार आहे, परंतु तो आपल्याच रिसोर्सेस वापरून करायचा आहे. खूप जास्त आर्टिफिशियल करायला गेलं की ते पुन्हा त्याला शहरी भागासारखं वाटतं. ते तसं वाटायला नाही पाहिजे. ते आपल्याला ग्रामीण टचच वाटलं पाहिजे. जे रिसोर्सेस वापरायचे ते घरगुती रिसोर्सेस वापरायचे. इव्हन जे काही फूड द्यायचं आहे ती सुद्धा अतिशय चांगली क्वालिटी घरगुती जेवण कसं देता येऊ शकतं आपल्याला, त्याचासुद्धा आपल्याला विचार होणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला कृषी पर्यटन केंद्र करता येऊ शकतं. यासाठी शासनाची किंवा पर्यटन विभागाची कोणत्याही प्रकारची योजना किंवा अनुदान उपलब्ध नाही आहे, परंतु त्यासाठी तुम्ही ज्या काही गोष्टी करणार आहे, समजा एखादं शेततळ तयार करायचं असेल, एखादं व्हर्मी कंपोस्टचं युनिट तयार करायचं असेल किंवा सौर ऊर्जाचं युनिट घ्यायचं असेल, बोरवेल करायचे असेल, ह्या ज्या काही गोष्टी आहेत, हे जे काही कंपोनंट आहेत, ह्या गोष्टींसाठी वेगवेगळे अनुदान वेगवेगळ्या विभागांच्या माध्यमातून, जिल्हा परिषदाच्या माध्यमातून, कृषी विभागाच्या माध्यमातून आहे. त्या गोष्टींसाठी तुम्ही अनुदान घेऊ शकता, परंतु स्पेशली कृषी पर्यटन डेव्हलपमेंट करण्यासाठी कुठल्याही प्रकारचं अनुदान उपलब्ध नाही आहे. त्यामुळे आपण जे काही करणार आहात काम ते आपल्याला स्वतः त्या गोष्टी कराव्या लागणार आहेत व्यवस्थित. चांगली सर्व्हिस हा एक मॅटर खूप महत्त्वाचा आहे. ज्यावेळेस तुम्ही चांगली सर्व्हिस या माध्यमातून देतात त्या लोकांना, तर ती आपल्याला निश्चितच चांगला बिझनेस मिळतो आहे. दिवसेंदिवस त्याचा बिझनेस वाढत जाईल. माउथ पब्लिसिटीच्या माध्यमातून हा बिझनेस वाढत जाईल. आज बऱ्याचशा शहरांमध्ये, आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर आजूबाजूला खूप मोठ्या प्रमाणात असे